श्री स्वामी समर्थ मंडळी. काय होतं, कधी अचानक घरी पाहुणे आले की नाही, स्वीट काय करावं हे सुचत नाही. त्यावेळी असं घाईच्या वेळेत करण्यासाठी हा पदार्थ नक्कीच चांगला आहे. त्यासाठी मी इथे एक खलबत्ता घेतला आहे, त्याच्यामध्ये विलायची घेतलेली आहे. विलायची छान त्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे. नंतर मी गॅसवर कढई मांडून घेतली आणि कढईमध्ये इथं साजूक तूप घातलेलं आहे आणि त्या तुपामध्ये मी 1 वाटी रवा घातला आहे आणि तो छान काय करायचा, तुपामध्येच भाजून घ्यायचा आहे आणि एकदम तांबूस रंगावर आणि एकदम सुगंध येईपर्यंत त्या रव्याचा हा रवा त्या साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचं. इथं साजूक तूपच वापरायचं आहे बरं का, कारण ना ही रेसिपी साजूक तुपातलीच छान लागते. त्यामुळं साजूक तुपामध्ये हा रवा छान असा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे. अजिबात कच्चा राहायला नाही पाहिजे. आता इथं आपला रवा भाजता आला आहे. या ठिकाणी मी आपली कुटून घेतलेली विलायची घातलेली आहे आणि नंतर त्यामध्ये किसलेलं खोबरं घातलेलं आहे. इथं लक्षात आलं का, मी खोबरं अजिबात भाजून घेतलेलं नाही आहे. न भाजता इथं खोबरं वापरायचं आहे. आणि जर तुम्हाला इथं ड्रायफ्रूट्स वापरायचे असले तर तुम्ही ड्रायफ्रूट पण इथं वापरू शकता. मी इथं फक्त खोबरं वापरलेलं आहे. मी इथं ह्याच्यामध्ये कोणत्याही ड्रायफ्रूटचा वापर केलेला नाही. आणि आता इथं आपला रवा भाजलेला असल्यामुळं मी त्याच्यामध्ये काय केलं, इथं गरम पाणी घातलेलं आहे. तुम्ही दूधही घालू शकता किंवा पाणी वापरायचं झालं तर ते मात्र गरमच वापरायचं आहे बरं का. आणि दूध वापरायचं झालं तर ते थोडंसं कोमट असं वापरायचं. आता इथं मी 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही गोड कितपत खाता त्याच्यानुसार ती कमी जास्तही करू शकता. आता ही साखर अगोदर पाणी घातलं आणि नंतर आता आपण इथं साखर घातलेली आहे आणि हे छान असं काय करायचं, साखर चांगली वितळेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि साखर वितळल्याच्या नंतर ती छान अशी सेट झालं पाहिजे आपला हा शिरा. अशा पद्धतीने ते साखर वितळून सेट करून घ्यायचं आहे. नंतर मी इथं काय केलं आहे, आता इथं एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हा शिरा सगळा मी घातला आहे. आणि हा काय करायचं, नंतर आता तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे मी शिऱ्याची. तो जास्त असा मोकळाही झालेला नाही पाहिजे. आणि तुपाचं प्रमाण मात्र जास्त वापरायचं बरं का ह्याच्यामध्ये, कारण ना तूप त्यामुळं काय होतं, ह्या ज्या वड्या आहेत ना आपण करणार आहोत तर शिऱ्याच्या, त्या एकदम छान आणि टेस्टी लागतात. असं उलथण्याच्या साह्याने किंवा स्पॅच्युलेच्या साह्याने तुम्ही अशी हा शिरा पूर्ण पसरू शकता आणि एकदम छान असा करू शकता त्याच्यावरती. आणि नंतर आता हे आपण पसरून घेतलेल्या त्या शिऱ्याच्या काय करायच्यात, आपल्याला इथं वड्या पाडून घ्यायच्यात. त्या उलथण्याच्या साह्याने मी इथं पाडून घेत आहे. तुम्ही चाकूच्या साह्यानेही त्या वड्या पाडू शकता. आता मी इथं थोडंसं काय केलेले, थोडं काजू कतलीसारखा ह्याला शेप देणार आहे. तुम्ही चौकोनी पण देऊ शकता किंवा तुम्हाला हवा तशा पद्धतीमध्ये त्याला शेप देऊ शकता. आणि मी आता थोडंसं गरम आहे शिरा, तोपर्यंतच ह्याला अशा शेप देऊन घेतलेला आहे, वड्या पाडून घेतलेल्या आहेत त्याच्या. आणि नंतर त्याच्यावर डेकोरेशनसाठी मी काय केलं आहे, खोबऱ्याचा जो खीस आहे की नाही तोच घातलेला आहे. तुम्ही इथं ड्रायफ्रूट्स पण घालू शकता. मी तर खोबऱ्याचा खीस इथं डेकोरेशनसाठी वरतून सजवण्यासाठी घातलेला आहे. आता इथं थोडंसं आपला शिरा थंड झालेला आहे. आपण आता ह्या वड्या काढून घेऊ शकतो. आहे की नाही, निघाली की नाही छान अशी अलगद अशी वडी. अगदी अचानक पाहुणे आले आणि या घरामध्ये जर काही नसलं तुम्हाला स्वीट करायला साहित्य, तर नुसता रवा आणि तूप असलं आणि साखर असली की ह्या 2 साहित्यामध्येच ह्या शिऱ्याच्या वड्या तयार होतात की नाही. आणि शिवाय ताटाची शोभाही वाढवतात. तर या पद्धतीच्या शिऱ्याच्या वड्या तुम्ही पण करून पहा आणि मला सांगा कशा झाल्यात ते.